नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये. आपण आज बोलणार आहोत अशा एका विषयावर ज्याने महाराष्ट्राचं चित्रच बदलून टाकलं आहे आणि तो विषय आहे भारत माता एक्सप्रेसवे. मित्रांनो, तुम्ही वारंवार ऐकत असालच की एक्सप्रेसवे सुरू होणार, गावं जोडली जाणार, काही गावं हे वगळणार, हजारो गावांची एकर जमीन ही अधिग्रहण केली जाणार. पण आता महत्त्वाचा मुद्दा फक्त इतकाच नाही, तर आता आपण तुम्हाला सांगणार आहोत की एक्सप्रेसवेचा रूट हा 100% बदलून टाकण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की सुरुवातीला भारत माता एक्सप्रेसवे कुठल्या गावातून जाणार होता, जुना गावाचा रूट कसा होता. त्यानंतर आपण बघणार आहोत की सरकारने आणि अधिकाऱ्यांनी आणि सूत्रांनी दिलेली माहितीनुसार आता नवीन रूट कुठून जाणार आहे. या रूट बदलामुळे कोणत्या गावांचा समावेश राहिला नाही आणि कोणती गावं ही यात आली आहे याची सविस्तर यादी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. फक्त एवढंच नाही, या बदलामुळे शेतकऱ्यांना काय परिणाम होणार आहे, याचा मोबदला, जमीन अधिग्रहण आणि शेतीवर याचे काय परिणाम होतील हे सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत. या महामार्गामुळे लोकांना रोजगार, व्यवसाय आणि विकासाची संधी ही निर्माण होतील आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या काही जमिनी गेल्याचं त्यांच्या पोटावर टाकलेला घाव हा मुद्दा आपण बारकाईने पाहणार आहोत. शेवटच्या टप्प्यात या व्हिडिओच्या अखेरच्या भागात आपण तुम्हाला तुमच्या नवीन गावांची यादी म्हणजेच फायनल गावांची यादी ही जाहीर करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला भारत माता एक्सप्रेसवेची संपूर्ण माहिती, सुरुवातीचे योजनेपासून ते नवीन बदललेल्या रूटपर्यंत ही अगदी बारकाईनं पाहायला मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजेच नवीन गावांची यादी आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात सांगणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, मध्येच सोडू नका, कारण जर सोडून दिला तर तुमच्या गावाचं नाव हे चुकून सुटलं तर तुम्हीच जबाबदार. चला तर मंडळी, सुरू करूया आजच्या या सविस्तर प्रवास. भारत माता एक्सप्रेसवे, जुना रूट, नवा रूट, नव्या गावांची यादी, हा सगळा तपशील काय आहे. चला तर सुरू करूया. नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा खळबळ उडाली आहे व आपण बोलतो आहे तो म्हणजेच भारत माता एक्सप्रेसवे मध्ये बदल झालेला आहे. सरकारने आणि सूत्रांनी, अगदी मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा स्वतः पुढे येऊन दिलेल्या माहितीनुसार आता या एक्सप्रेसवेच्या रूटमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. सुरुवातीच्या महामार्गाचा रूट एका वेगळ्या दिशेने जाणार होता. शेकडो गावे यामध्ये जाणार होती. हजारो शेतकरी, शेतजमिनी, घरे, मंदिरे, गावं याचा परिणाम हा होणार होता. पण गेल्या काही महिन्यापासून लोकांचा विरोध हा वाढत चालला असल्यामुळं शेतकऱ्यांची आंदोलने, गावागावात दबाव आणि तांत्रिक कारणामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे की हा रूट आता 100% बदलण्यात येतोय. सरकारने काय सांगितले आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे की हा प्रकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, फक्त लोकांच्या भावनेसाठी खेळणारा तडजोड नाही. सूत्रांच्या माहितीनुसार मूळ रूटामध्ये असलेल्या अनेक अडचणी, खर्च वाढ, पर्यावरणीय धोका हा नवा रूट त्यामुळे ठरवला गेला आहे. यामुळे काय होणार आहे, काही गावं वाचणार आहे, काही गावांना या प्रकल्पाचा समाविष्ट होणार आहे, काही जिल्ह्यांमध्ये विकासाचे दरवाजे हे खुले होणार आहेत. पण काही गावावर आता आलेला आहे. यामुळेच या प्रकल्पाविषयी प्रचंड मोठी चर्चा ही रंगली आहे. मंडळी, आता आधी जुना रूट पाहूया. हा रूट कसा होता. नगर जिल्ह्यातील राहुरी, पारनेर, कर्जत, नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर, निफाड, येवला, त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, बारामती, संभाजीनगरमधील पैठण, कन्नड, खुलताबाद, जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगाव, भडगाव या रूटवरून महामार्ग गेल्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या अधिग्रहण होत होत्या. अनेक गावं या रस्त्याने हे दुभंगणार होती. सरकारने म्हटलं होतं की या रूटमध्ये हा सर्वात सोपा आहे ना,
लहान आहे ना, खर्च कमी आहे, पण लोकांचा यासाठी विरोधही वाढत गेला. लोक म्हणाले, आमच्या शेतात, आमच्या मंदिरात, आमच्या गावात, आमच्या वस्तीवरून हा रस्ता काढणार नाही. म्हणून आता ही परिस्थिती पलटली आहे. मंडळी, आता आपण येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे भारत माता एक्सप्रेसवेचा रूट हा 100% बदललेला आहे. सरकारने यासाठी अंतिम निर्णय घेतलेला असून मुख्यमंत्री यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा सांगितले आहे. यासाठी सूत्रांनी सुद्धा माहिती दिली आहे की हेच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हा नवा रूट कुठून जाणार आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. हा नवीन रूट हा थोडा लांब आहे, पण जमिनीचे नुकसानही कमी होणार आहे. हा नवा रूट नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, नेवासा, त्यानंतर नाशिक जिल्ह्यातून दिंडोरी, चांदवड, मालेगाव, त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आळेफाटा, इंदापूर, त्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील यावल आणि एरंडोल. यामध्ये काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. म्हणजे राहुरी, पारनेर, कर्जत या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता त्यांचा समावेश हा रूटमध्ये राहिलेला नाही आहे, पण त्याऐवजी संगमनेर आणि अकोले यासारखी नवी गावं यामध्ये आलेली आहे. सिन्नर, निफाड, येवला वगळण्यात आलेली, पण दिंडोरी, चांदवड, मालेगाव हे जोडले गेले आहेत. यामुळे काय झालं आहे, जुनं गावे तुटली, शेतकरी खुश झाले, पण नवी गावे अडकली, तिथे लोकांचा विरोध सुरू झाला. आता सरकार म्हणतंय की हा बदल विकासाच्या दृष्टीने हा आवश्यकच आहे, पण स्थानिक म्हणताय की आम्हाला नको हा रस्ता. होय मंडळी, हा आहे आजचा शॉकिंग अपडेट. भारत माता एक्सप्रेसवेचा 100% रूट हा बदललेला आहे. तर मंडळी, आपण पाहिलं जुना रूट कसा होता, नवा रूट कसा आहे, कोणती गावे वाचली, कोणती गावे अडकली, सरकारचं काय म्हणणं आहे, यानंतर सूत्रांनी काय विचार केला आहे, त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये काय सांगितले आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे. हा प्रकल्प खरंच महाराष्ट्राचं आणि भारताचं भविष्य बदलणार आहे का, की शेतकऱ्यांच्या डोक्याला नवा त्रास होणार आहे, हे यापुढे काही दिवस ठरतील. पण एक गोष्ट नक्की, भारत माता एक्सप्रेसवेचा रूट हा 100% बदललेला आहे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.